सगळ्यांना जय जिनेंद्र. आज मी नान्नी मठ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी असलेला अत्यंत प्राचीन असा जो मठ आहे, त्या मठाचं नाव स्वस्तिक श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी. या ठिकाणी मी त्यांना भेटायला आलेलो आहे आणि त्यांचं दर्शन सुद्धा या ठिकाणी मी घेतोय. मला या मठाबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की हा मठ कधीपासून आहे आणि किती पुरातन आहे. तशी मठांची रचना ही आहे. हे आद्य भगवत जिनसेन आचार्य भगवंतांच्या पूर्व कालापासूनही आहे. भट्टारक याचा अर्थ आहे की अरहंत भगवंतांना भट्टारक म्हणलं जायचं. तदनंतरच्या आचार्य परंपरेत जे आचार्य महाराजांनी प्रमुख आचार्य महाराज यांनाही भट्टारक अशा नावाने संबोधलं जायचं. जसे की भट्ट अकलंक भट्टारक स्वामीजी. भट्ट म्हणजे विद्वान, विद्वत्ता अशा पद्धतीची पूर्वीची संकल्पना होती. आणि नंतर ना कालांतराने धर्माच्या रक्षणासाठी दिगंबर मुनी मुद्रा बाहेर पडू शकत नव्हत्या. दिगंबर मुद्रेला फार बाहेर पडणं, धर्माचे प्रभावांना प्रचार प्रसार करणं शक्य नसल्या कारणानं मग काही वस्त्रधारी भट्टारक बनू लागले. मग या मठाची जरी आपण विचार केला तर हे प्राचीनतम मठ आहे. आपल्याला या मठामध्ये 701 इसवी सन 701 शिलालेख सापडतात. त्यामध्ये भट्टारकांचा उल्लेख आहे. आणि प्राचीन मंदिर आहे जिथे आदिनाथ भगवान मूल नायक आहेत. आणि माणतुंगाचार्यांची देखील साधनास्थली आहे. तिथे माणतुंगाचार्यांनी चातुर्मास देखील केलेला आहे. आणि याच जिनसेन मठाच्या अवतीभोवती गावाचं ठिकाण एकदम सांगता येणार नाही, पण जिनसेन आचार्यांची जन्मस्थली याच भागामध्ये आहे. असे हे जिनसेन मठाची परंपरा फार वर्षापासून चालत आलेली आहे. या मठामध्ये 84 दिगंबर भट्टारक झालेले आहे, म्हणजे मुनिराज आचार्य. तदनंतर वस्त्रधारी भट्टारकही होऊ लागले, कारण समाज व्यवस्थेमुळे वस्त्रधारी भट्टारक प्रभावना करू लागले. कारण त्या काळामध्ये दिगंबर मुनिराजांना फिरणं ज्यावेळी मुश्किल होतं त्यावेळी या वस्त्रधारांनी धर्मरक्षणासाठी शिल्लक भट्टारकांनी धर्मरक्षणाचे कार्य केलेले आहे. त्यामध्ये 84 दिगंबर भट्टारक आणि तदनंतर या मठाच्या इतिहासामध्ये 84+16 असे 100 भट्टारक या मठामध्ये आता जे आम्ही आहे 100व्या क्रमांकाचे भट्टारक आहे. तर अशा पद्धतीची या मठाची परंपरा आहे. प्राचीनतम कालापासून चालत आलेली ही परंपरा इथून इथपर्यंत अजून टिकून आहे, इथून पुढेही टिकून राहील. कारण धर्मरक्षणाचं मूल कार्य भट्टारकांचं मूल कार्य आहे धर्मरक्षण, समाज प्रबोधन, संस्कार, गुरुकुल प्रणालीला जिवंत ठेवणं हे भट्टारकांचं मुख्य लक्ष आहे. आणि परंपरा पुढे घेऊन जात धर्माचे रक्षण करणं यांचं मूल कर्तव्य मानलं जातं. म्हणजे बेसिकली जे काही ऍडमिनिस्ट्रेशन असतं, म्हणजे एक मठ जे आहे हे ऍडमिनिस्ट्रेटर ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर वर्क करतंय. म्हणजे फक्त त्या गावासाठीच नाही तर जे काही आजूबाजूचे जेवढे गावं असतील त्या सगळ्यांचं म्हणजे धर्माचं रक्षण तर होतच आहे, पण धर्म प्रभावना, जागरूकता आणि सोबतच एका छत्रीखाली सगळं चालावं असा कदाचित उद्देश. असं म्हणता येत आहे की या मठाच्या आधिपत्याखाली 743 गावं येतात, 743 विलेजेस. आणि या सगळ्या गावांमध्ये जे प्रभावनाचे कार्य होतात त्या प्रभावनाच्या कार्यामध्ये प्रत्येक गावातील श्रावकांनी आपल्या या मठाला बहुमोल स्थान दिलेलं आहे. या मठाच्या भट्टारक जेही पीठाधीश असतील, भट्टारक असतील, हे या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहतात. पूर्वीचे स्वामीजींनी देखील धर्मप्रभावना चांगल्या पद्धतीची केलेली आहे. या सगळ्या गावांवरती धार्मिक प्रभाव त्यांनी ठेवलेला आहे. आताही तेच कार्य चालू आहे. मुनी महाराज आणि श्रावकांच्या मधला दुवा बनवून मुनिराज आणि श्रावकांना मुनिराजांची सेवा हे मुख्य कर्तव्य आणि श्रावकांचे शंकांचे निरसन आणि धर्म प्रभावण्यासाठी संबल देणं हे भट्टारकांचं कर्तव्य आहे. आणि आता जसं बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन असतं की नेमकं भट्टारक म्हणजे काय आणि मुनी म्हणजे काय, यात थोडाफार डिफरन्स आपल्याला क्लिअर करता येईल का? भट्टारक आता नांदणी मठाच्या हिशोबातून जर चर्चा केली गेली तर विगत 3 भट्टारक जे होते ते आचार्यांच्या संघामध्ये क्षुल्लक दीक्षा घेऊन राहिलेले होते. आणि इथलं जागा खाली झाल्यानंतर इथले पीठाधीशांची समाधी झाल्यानंतर संघातून ते इथं आले. असं प्रयोजन कोणतंही त्या दोन्ही भट्टारकांचं नव्हतं की आपण भट्टारक बनावं, पण समाजाच्या आग्रहास्तव हे पीठ त्यांनी स्वीकार केलं आणि धर्माची प्रभावना केली. आमचे देखील तसंच आहे. मुनी दीक्षेचा प्रस्ताव होता, मुनी दीक्षा घ्यायची फायनल होती, परंतु या भागातील समाजांनी आचार्य सुनील सागर महाराज यांच्याकडे मागणी केली.
त्यामुळं आचार्य महाराजांचा आशीर्वाद आणि त्यांचे शब्द जोपासण्यासाठी आपण इथं या पीठाला स्वीकार करतोय. आणि बहुतांश या पीठामध्ये सगळे त्यागी व्रती भट्टारक झालेले आहेत, जेणेकरून स्वतःची चर्याचे देखील व्यवस्थित पालन करून समाजालाही व्यवस्थितरित्या प्रबोधन करतात. मी सुद्धा हा मठ पूर्ण बघितला. अत्यंत प्राचीन असं जाणवतो. म्हणजे आज अशी मठ फारच क्वचित बघायला मिळतात. बरोबर. जवळपास आपण साऊथ इंडियामध्ये किंवा इकडून कर्नाटक साईडला जर गेलो तर तिकडे आजही समजा भट्टारक परंपरा जिवंत दिसते. हो. पण जसं आपण नॉर्थ इंडियामध्ये मूव्ह करणार तसं आज फक्त भट्टारक गादी आहेत, पण त्या ठिकाणी प्रत्यक्ष पीठाधीश असं कोणी नाही. जागरूकता श्रावकांची, या दक्षिण प्रांतातल्या श्रावकांची जागरूकता ही मठाला मुख्य स्थान दिलेलं आहे. कारण मठांच्या माध्यमातूनच मंदिरांची रक्षणं झालेली आहेत. त्यामुळे ते आजपर्यंत त्या स्वामीजींचे उपकार, पिढ्या त्यांची पिढ्या देखील स्वामीजींचा उपकार किंवा भट्टारकांचा उपकार विसरले नाही. आणि भट्टारकांनीही त्यांना संबल दिलेला आहे. त्याच्यासाठी आज दक्षिण भारतामध्ये जर जात असाल तर सुरुवातीचा मठ येतो नांदणी, आणि नांदणीचा जिनसेन मठ. मुख्य मठ आपला कोल्हापूरला आहे. कोल्हापूरलाही जिनसेन मठ आहे, नांदणीलाही आहे, तेरदाळलाही आहे कर्नाटकात, आणि बेळगाव. 2 महाराष्ट्र, 2 कर्नाटक अशा पद्धतीचे 4 मठांची व्यवस्था एका स्वामीजींच्याकडून चालत असते. आणि या भागातल्या लोकांची फार श्रद्धा मठाप्रती आहे, आणि त्या कारणाने या भागातील सगळे श्रावक मठाप्रती चांगल्या प्रकारे जुळलेले आहेत, स्वामीजींच्या प्रती जुळलेले आहेत. त्यांना व्यक्तिविशेषपेक्षा स्थानाला त्यांनी चांगलं समजलेलं आहे, आणि त्या स्थानामुळे व्यक्तिविशेषांना देखील फार चांगलं रिस्पेक्ट या भागामध्ये दिलं जातं. माझी भावना आहे की अशाच पद्धतीनं साधूंची सेवा करण्यासाठी सगळे मठ सज्ज राहावेत, आणि उत्तरमध्येही या परंपरा ज्या लुप्त झालेल्या आहेत त्या लुप्त झालेल्या चालू झाल्या तर साधूंची सेवा, समाजाचं मार्गदर्शन या पीठांच्याकडून होईल, आणि चांगल्या प्रकारे धर्मप्रभावना होईल अशी संकल्पना आहे. जसं तुम्हा सगळ्यांना माहितच असेल की माधुरी भक्ती सगळ्यांचा अगदी जवळचा विषय होता. या मठाची जी आपण शान म्हणायचो, आज कदाचित कुठेतरी थोडीफार पोकळी निर्माण झाली आहे. अवश्य. आणि ते जाणवतं या मठात आल्यानंतर. ते म्हणजे तिचा जो वास होता तो आजही या ठिकाणी जाणवतो. त्याबद्दल काय सांगता येईल? जशा पद्धतीनं एक भट्टारकांची समाधी झाल्यानंतर दुसरे भट्टारक येतात, त्याच पद्धतीने ही हत्तीची परंपरा देखील पूर्वापार चालत आलेली आहे. हत्ती हे या मठासाठी नवीन नाहीये. तर हत्तीची परंपरा देखील या प्राचीन परंपरेतूनच चालत आलेली आहे. हत्ती कशासाठी वापरलं जातं? भगवंतांच्या जन्मकल्याणाला भगवंतांना त्या हत्तीवरती बसून पांडुक शिलेपर्यंत घेऊन जाणं. जसं स्वर्गातील ऐरावत हत्ती सौधर्मेंद्र घेऊन येतो आणि भगवंतांना पांडुक शिलेवर घेऊन जातो. अशा पद्धतीने ही संकल्पना आहे. धार्मिक विधी, विधान, अनुष्ठान आणि परंपरेला जपण्यासाठी या हत्तीनीची संगोपना इथे केली जाते. आणि भावना अशा आहे महाराष्ट्रातील सगळ्याच लोकांनी, महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतवर्षातील सगळ्याच लोकांनी याच्याविषयी आपली संवेदना व्यक्त केलेली आहे. भगवानांच्या चरणी प्रार्थना आणि सगळ्या लोकांच्याकडून अपेक्षा अशीच आहे की लवकरात लवकर माधुरी हत्तीनी आपल्याकडे परत यावी आणि तिची धर्मप्रभावना ती करत राहावी. नक्कीच. ही अपेक्षा म्हणजे फक्त महाराजांची किंवा मठाची नाही आहे, तर संपूर्ण भारताची हीच अपेक्षा आहे की परत या ठिकाणी ती आपल्या सगळ्यांना दिसावी, आणि तिच्या हातून आजपर्यंत जे काही या धर्माचं कार्य झालं ते असंच परत होत राहील. महाराजांसोबत चर्चा करून खूप छान वाटलं, आणि भरपूर नवीन माहिती मिळाली. खरं तर इतिहास कळाला, आणि हा किती मठ ऐतिहासिक आहे हे सुद्धा कळालं. आता मोगल शासनामध्ये देखील किंवा अकबर बादशाहच्या काळामध्ये दिल्लीच्या दरबारामध्ये देखील या मठाच्या भट्टारकांनी जैन धर्म सर्वश्रेष्ठ धर्म असं सिद्ध करून दाखवलेलं. त्यामुळे एक जैन किंवा जैन राजाने जैन साधूंचं विनय करणं किंवा जैन साधूंच्या विषयी बहुमोल मनामध्ये ठेवणं हे सामान्य गोष्ट आहे. पण एक मोगल राजाने देखील, जे अकबर बादशाहने देखील या जैन साधूंच्या प्रती त्यावेळेस त्यांनी एक सिंहासन भेट करून गुणगौरव या भट्टारकांचा केला होता. आज देखील आपल्याला ते सिंहासन या मठामध्ये पाहायला मिळतं. त्याच्यावरती आचार्य शांतीसागर महाराजांच्याही त्यांच्यावर त्या सिंहासनावरती आरूढ झालेले आणि अनेक संस्कार त्या सिंहासनावरती आहे. असं हे प्राचीन सिंहासन, परंपरेतून चालत आलेलं हा प्राचीन सिंहासन आपल्या मठामध्ये आपल्याला बघायला मिळतं. अशा प्रकारे जे मी सांगितलं की या मठाचे जे भट्टारक आहेत, विद्यासागर नामक भट्टारक होते.
ज्यांनी पूर्ण भारतवर्षामध्ये दिगंबर धर्माची प्रभावना केली होती अकबर बादशाहच्या समयामध्ये. त्यांचं नाव फार या भागामध्ये प्रचलित आहे आणि इथूनच जवळ मजरेवाडी येथे त्यांची सल्लेखना झाली आणि त्यांचे अग्निसंस्कार विधीही अकिवाटमध्ये झाले. अशा प्रकारे हे साधू त्यांच्यानंतर परंपरा तशीच चालत राहिलेली आहे आणि नंतर मग काही कालानंतर मग वस्त्रधारी क्षुल्लक भट्टारक होऊ लागले. पूर्व कालामध्ये दिगंबर मुनिराजस भट्टारक म्हणून कार्यभार पाहायचे. त्यांच्या शिष्य वर्गांना सांगून इतर कार्यभार पाहायचे, साधनारत असायचे. मंत्र आदीच्या प्रभावाने समाजावरचे सगळे संकट दूर करायचे मंत्र प्रभावामुळे. अशा पद्धतीची मठ संस्थानाची परंपरा चालत आलेली आहे. जसं महाराज मी एक बघितलं की या भागामध्ये स्पेशली बेळगाव, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये म्हणजे आपला धर्म बराच प्रभावना झालेली आधीच्या काळात दिसते. कारण गावोगावी खेडोपाडी अगदी म्हणजे शेताच्या सुद्धा काही भागात तुम्ही गेला तर त्या ठिकाणी सुद्धा जैन उल्लेख आजही बघायला मिळतात. आणि आजही अगदी खेडोपाड्यांमध्ये जैन धर्म, जैन मंदिरं आहेत. स्पेशली जसं आपण महाराष्ट्राच्या किंवा रेस्ट ऑफ द इंडिया जर बघितलं तर कुठेतरी एक म्हणजे लोकसंख्या म्हणा किंवा हा कमी होते आणि कुठेतरी एक प्रभावना कमी होतं असं दिसतंय. पण या भागात तशी अजून एक समृद्ध जैन इतिहास, समृद्ध जैन वारसा आजही बघायला मिळतो. तसं बघायला गेलं तर जैन जनगणना केली तर जनगणना आज जे आपल्याला बघायला मिळते त्याच्यापेक्षा दुप्पट आपली जनगणना आहे, दुप्पट तिप्पट आपली जनगणना आहे. परंतु जनगणना व्यवस्थित न झाल्या कारणाने आपल्या समाजाचा रेशो किंवा आकडा हा कमी दिसतोय. परंतु जैन भरपूर आहेत. आमच्या या नांदरी मठाच्याच ठिकाणी 1200 घर जैनांची आहेत. म्हणजे हे छोटं गाव आहे. या गावामध्ये 1200 1200 अलीकडे पलीकडे इथं उदगावला जर गेला तर 500च्या आसपास घरं आहेत. अंकलीला 400चे घरं आहेत. या आसपास जेवढी गावं आहेत, जयसिंगपूरला कमीत कमी तसं बघायला गेलं तर जयसिंगपूर सिटी आहे. त्या सिटीमध्ये देखील भरपूर जैन समाज आहे आणि त्या सिटीमध्ये 7 ते 8 जैन मंदिर आहेत. तर नांदणीमध्ये ही 3 मंदिरं जैन मंदिर आहेत. असे भरपूर जैन मंदिरं देखील आहेत आणि प्राचीनता बघायला मिळेल तुम्हाला या भागांमध्ये. जसे हारोलीचे जैन मंदिर प्राचीन आहे, नांदणीचं प्राचीन आदिनाथ मंदिर आहे. अशी अनेक प्राचीन मंदिरं तुम्हाला पाहायला मिळतील या भागामध्ये आणि ती परंपरा या भागामध्ये टिकवून आलेली आहे आणि या भागातील सगळेच जैन श्रावक एकोपाने राहून धर्माची प्रभावना करतात. नक्कीच ती गोष्ट मी सुद्धा बघितली आणि खरोखर म्हणजे सुजलाम सुफलाम तर आहेच हा परिसर, पण सोबतच ही प्रभावना आणि इथे असलेल्या सगळ्या गोष्टी या अशाच चालत राहू. तुम्ही जे धर्माचं कार्य करताय आणि हे सगळं जपताय अगदी मनापासून, ही गोष्ट खरोखर म्हणजे फार मोठी आहे आणि माझ्या शुभेच्छा आहे या मठाला की हे असंच कार्य पुढे चालत राहावं. तुमच्याशी चर्चा करून फार छान वाटलं. आपल्याला हे ग्रंथ देतात, या ग्रंथाच्या माध्यमातून अजून आपल्याला माहिती या मठाची मिळेल, त्याच्यासाठी मी आपल्याकडे ग्रंथ शिकवतो. आपल्या माध्यमातून धर्माची प्रभावना हो, अशाच प्रकारे धर्माला आपण सर्व लोकांच्यापर्यंत पोहोचवावा, प्राचीन मंदिरांना सर्व लोकांच्यापर्यंत पोहोचवावा, संस्कृतीचे रक्षण व्हावं, धर्माची जपणूक व्हावी, साधू संतांची सेवा आपल्याकडून व्हावी, असं मंगल आशीर्वाद.